हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः। श्री परमगुरुभ्यो नमः। श्रीमदानंदतीर्थ भगवत्पादाचार्य गुरुभ्यो नमः। हरिः ओम निशुसीदगणपते गणेशु त्वामाहुर्विप्रतमं कवीनां न ऋते त्वत्क्रियते किंचनारे महामर्कं माघवं चित्रमर्च तत्र तत्र स्थितो विष्णुः तत्तच्छक्तिः प्रबोधयन् एक एव महाशक्तिः कुरुते सर्वमञ्जसा द्रव्यं कर्म च कालश्च स्वभावो जीव एव च यदनुग्रहतः सन्ति न सन्ति यदुपेक्षया मयि स्थितो मदङ्गेषु स्वतन्त्रो व्याप्तवान् हरिः स विष्णुश्च स्वतन्त्रं मां स्वेच्छया वर्तयत्यजः स्वात्मनस्तस्य पूजा स्युः मनोवाक्कायवृत्तयः ममैताः इति कर्तारम् उद्देश्यं च हरिं स्मरेत्। श्रीगुरुभ्यो नमः। जयति हरिरचिन्त्यः सर्वदेवैकवन्द्यः परमगुरुरभीष्टावाप्तिदः सज्जनानां निखिलगुणगणार्णो नित्यनिर्मुक्तदोषः सरसिजनयनोऽसौ श्रीपतिर्मानदो नः आद्यादिलक्ष्मीर्भवसुप्रसन्ना विशुद्धविज्ञानसुखैकदोग्ध्री अज्ञानहन्त्री त्रिगुणातिरिक्ता प्रज्ञाननेत्री भवसुप्रसन्ना धर्मविज्ञानवैराग्य परमैश्वर्यशालिनः आनन्दतीर्थभगवत्पादान् वन्दे निरन्तरं भवति यदनुभावादेडमूकोऽपि वाग्मी जडमतिरपि जन्तुर्जायते प्राज्ञमौलिः सकलवचनचेतो देवता भारती सा मम वचसि निधत्तां सन्निधिं मानसे च नमोऽस्तु तात्विका देवाः विष्णुभक्तिपरायणाः धर्ममार्गे प्रेरयन्तु भवन्तः सर्व एव हि वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा आनन्दतीर्थोपदिष्टो निधिर्नारायणाह्वयः प्रदर्शितो येन सम्यक् जयतीर्थं तमाश्रये नौमि न्यायसुधादिकृज्जयमुनीन् श्रीपादरट्सन्मणीन् व्यासार्यान् विविधागमाब्धिविहरान् श्रीवादिराजानपि वन्दे हंसवरान् रघूत्तमगुरुन् वैदग्ध्यवारां निधीन् श्रीसत्यव्रतराघवेन्द्रमुनिपान् सद्बोधसध्यानपान् विद्यायां विबुधाचार्यं वेदज्ञानाब्धिचन्दिरं दुर्मतध्वान्तमार्तण्डं सत्यध्यानगुरुं भजे सत्याभिज्ञकराब्जोत्थान् पञ्चाशद्वर्षपूजकान् सत्यप्रमोदतीर्थार्यान् नौमि न्यायसुधारतान् शास्त्रेषु पारदृष्ट्वानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं यतिं भजे वेदेशमुनिसत्पाद सेवासम्प्राप्तवैभवान् यादवार्यान् वरसुधा टीकाकारान् नुमः मन्मनोभीष्टवरदं सर्वाभीष्टफलप्रदं पुरन्दरगुरुं वन्दे दासश्रेष्ठं दयानिधिम् अज्ञानतिमिरच्छेदं बुद्धिसम्पत्प्रदायकं विज्ञानविमलं शान्तं विजयाख्यगुरुं भजे विद्यापीठविधातारं विद्यावारिधिचन्दिरं विद्यार्थिवत्सलं वन्दे महामहिमसद्गुरुं शुभान् ध्यायन्ति ये कामान् गुरुदेवप्रसादजान् इतरान् आत्मपापोत्थान् तेषां विद्या फलिष्यति। श्रीगुरुभ्यो नमः। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम हरिः ओम हरिः ओम। ओम श्री विद्यासिंहाचार्य पूज्यपाद गुरुभ्यो नमः। हरिः ओम हरिः ओम हरिः ओम। सकल गुणपूर्ण
सर्व दोष दूर असा जो परमात्मा आहे, समग्र प्रपंचाचे नियमन करणारा, अतिशक्तिशाली, अतिसमर्थ अशा ह्या परमात्म्याबद्दल जाणून घेण्यासाठी, अनेक मोक्षोपयोगी तत्वे जाणून घेण्यासाठी, मोक्ष मार्ग कुठला, कशा प्रकारे मनुष्याने साधना मार्गामध्ये पुढे जावे, हे सर्व कळण्यासाठी किंवा ह्या उद्देशाने आपण श्री व्यासवाणी हा फेसबुक पेज तयार केलेला आहे. त्यामध्ये आज मला दिला गेलेला विषय भक्ती आहे. भक्ती, नवविध भक्ती ह्या विषयाबद्दल मी आज बोलू इच्छितो. सर्वप्रथम भक्ती हा शब्द अनेक ठिकाणी आलेला आहे. वेदामध्ये भक्ती हा शब्द आलेला आहे. त्याचप्रमाणे व्यास साहित्यामध्ये, अनेक ग्रंथांमध्ये, श्रीमद भागवतामध्ये भक्ती ह्या शब्दाचा प्रचंड वापर केला गेलेला आहे. भक्ती हा शब्द मराठी भाषिकांना तर अजिबातच नवीन नाही आहे. भक्तीमध्ये पंढरीरायाच्या, श्री विठ्ठलाच्या, श्री पांडुरंगाच्या भक्तीमध्ये नाहून निघणारा देश म्हणून या महाराष्ट्राची ओळख आहे. या महाराष्ट्र देशाची ख्याती भक्तीच्या एका सूत्राने ओळखली जाते. त्यामुळे ही भक्ती म्हणजे काय नेमकं? भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे प्रेम, की भक्ती म्हणजे ज्ञान, का भक्ती म्हणजे अध्ययन, किंवा भक्ती म्हणजे नमस्कार प्रदक्षिणा करणे? काय भक्ती म्हणजे काय? नक्की भक्ती या शब्दाचा अर्थ काय होतो? ह्या शब्दाचा अर्थ आपण आज जाणून घेत आहोत. भक्ती ह्या शब्दाचे विवरण श्रीमद आनंदतीर्थ भगवत्पादाचार्य अत्यंत सुंदरपणे श्रीमद तात्पर्य निर्णय ह्या ग्रंथामध्ये करतात. भक्ती या शब्दाचे विवरण देताना श्रीमद आचार्य सांगतात, माहात्म्य ज्ञानपूर्वस्तु सुदृढ सर्वतोधिक स्नेहः भक्तिरिति प्रोक्तः तया मुक्तिर्न चान्यथा. फार महत्त्वाचा श्लोक आहे. भक्ती म्हणजे काय हे जाणून घेण्याच्या आधी आपण ह्या भक्तीचे महत्त्व जाणून घेऊयात. श्रीमद आचार्य सांगतात, तया मुक्तिर्न चान्यथा. भक्ती असेल, भक्ती असेल तरच आपल्याला मोक्ष मार्गाच्या मध्ये पुढे जाता येते. मोक्ष मार्गामध्ये प्रगती करायची असेल किंवा मोक्ष मार्ग संपादन करायचा असेल, भगवंताचे चरणकमल जर आपल्याला प्राप्त करायचे असतील, तर भक्तीला पर्याय असा कुठलाच पदार्थ जगामध्ये नाही. जगामध्ये माणसाला भात आवडला नाही तर माणूस चपाती खाऊन स्वतःचं पोट भरू शकतो. चपाती आवडली नाही
तर भाज्या खाऊन माणूस पोट भरून घेऊ शकतो. न जेवता देखील कच्चे पदार्थ खाऊन जगणारे मनुष्य आहेत, तपस्वी आहेत. त्यामुळे जे आपण खाद्यपदार्थ वापरत आहोत त्यांना ऑप्शन आहे, हे नाही तर ते, ते नाही तर हे. परंतु या भक्तीला काही ऑप्शन आहे का? तर असा जर आपल्याला प्रश्न आला असेल तर श्रीमद आचार्य सांगतात, तया मुक्तिर्न चान्यथा. इम्पॉर्टन्स ऑफ भक्ती असं आहे की नो वन कॅन साईड ट्रॅक भक्ती. नो वन कॅन साईड ट्रॅक. इफ इवन देर इज अ चतुर्मुख ब्रह्मा, he has to do bhakti. If I am there, if I have to achieve moksha, then I have to do bhakti. There is no any other option for bhakti. असं ह्या भक्तीचं महत्त्व आहे. त्यामुळे अर्जुनाला जी गीता सांगितली गेली त्याच्यामध्ये 11व्या अध्यायामध्ये सांगतात, न वेद यज्ञाध्ययनैर्न दानैर् न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रैः एवं रूपः शक्य अहंद्रलोके द्रष्टुम त्वदन्येन कुरु प्रवीर. भगवंताने अर्जुनाला स्वतःचे विश्वरूप दाखवले. अर्जुनाला श्रीकृष्ण परमात्म्यात स्वतःचे विश्वरूप दाखवले. ह्या विश्वरूपाचे दर्शन, भगवंताची प्राप्ती कशामुळे होते? तर न वेद यज्ञाध्ययनैर्न दानैः. वेदाध्ययन केलेले आहे मी, 80 वर्षापर्यंत मी अध्ययन केलेले आहे. नो, तुला जर भक्ती असेल तर तुझे जे अध्ययन आहे ते तुला फलकारी होईल. फक्त अध्ययन काहीच फल देणार नाही. न वेद यज्ञाध्ययनैर्न दानैः. यज्ञ केलेला आहे मी, वाजपेय यज्ञ केलेला आहे, अनेक प्रकारचे यज्ञ, सोमसंस्था, सकल सोमसंस्था मी केलेल्या आहेत. त्यामुळे जर मला मोक्ष प्राप्त होईल असं वाटत असेल तर श्रीकृष्ण म्हणतो, सर्वथा नाही. न वेद यज्ञ अध्ययनैर्न दानैः. सर्वस्व दान केलेले आहे. समग्र पृथ्वी मी दान दिलेली आहे. असं जर का आपल्याला वाटत असेल त्यामुळे मोक्ष होईल तर नाही. न दानैः. मी काम जास्त केलंय, परोपकार जास्त केलंय, असं केलंय, तसं केलंय, काहीही केलंय तरी मुक्ती होणार नाही. मोक्ष व्हायला पाहिजे तर भक्ती पाहिजे. ज्याप्रमाणे माणसाला जिवंत राहण्यासाठी श्वासोच्छ्वास हा अनिवार्य आहे, आवश्यक आहे. श्वासोच्छ्वासाशिवाय माणूस जगू शकत नाही. ऑक्सिजनशिवाय माणूस जगू शकतो का? नाही. त्याचप्रमाणे भक्तीशिवाय माणूस मोक्ष प्राप्त करून घेऊ शकत नाही. म्हणूनच तया मुक्तिर्न चान्यथा हे वाक्य आलेले आहे. त्यामुळे अशा या भक्तीचे अनन्यसाधारण महत्त्व आपण जेव्हा जाणून घेऊ तेव्हा आपल्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होईल, भक्ती म्हणजे काय? तेव्हा ह्या प्रश्नाचे उत्तर देणे सुलभ होईल आणि ते उपकारक ठरेल. या अभिप्रायाने सर्वप्रथम मी भक्ती ह्या विषयाचे जे
गांभीर्य आहे, जे जे महत्त्व आहे ते सांगितलेले आहे. आता भक्ती म्हणजे काय ह्या शब्दाकडे आपण लक्ष देऊयात. माहात्म्य ज्ञानपूर्वस्तु सुदृढ सर्वतोधिक स्नेह भक्ती. माहात्म्य ज्ञान आणि स्नेह ह्यांचा जो मिलाप आहे, ह्यांचा जो पवित्र संगम आहे, त्या संगमाला भक्ती असे नाव दिले जाते. फक्त पाणी पिल्याने स्वारस्य येत नाही. तहान भागू शकेल, परंतु जास्त काही मजा येणार नाही. फक्त साखर खाल्ल्याने जिभेवर गोडवा जाणवेल आणि जर का लिंबाचा रस फक्त पिला तर आंबट आंबट वाटेल. फक्त पाणी पिल्याने किंवा फक्त लिंबाचा रस घेण्याने किंवा फक्त साखर खाल्ल्याने आपल्याला सरबत पिल्याचे सुख प्राप्त होत नाही. सरबत पिल्याचे सुख आपल्याला प्राप्त करून घ्यायचे असेल तर मात्र पाणी, लिंबू, साखर ह्यांचे जे मिश्रण आहे तेच प्यावे लागेल. त्याचप्रमाणे फक्त महात्म्य ज्ञान एकीकडे आहे, फक्त स्नेह प्रेम एकीकडे आहे. दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतील तर त्या जास्त उपयोगी पडणार नाहीत. परंतु स्नेह आणि महात्म्य ज्ञान ह्यांचे जेव्हा संगम घडून येईल तेव्हाच त्या संगमामध्ये, त्या भक्तीमध्ये जेव्हा आपण स्नान करू तेव्हाच माणसाला पवित्रता मिळणार आहे, उद्धार होणार आहे. एक नदी असते, परंतु नदीचा जो संगम असतो त्या संगमामध्ये स्नान केल्याचे फल अनेक पटीने वाढते. त्याचप्रमाणे ह्या महात्म्य ज्ञान आणि स्नेह ह्यांच्या संगमरूपी असलेल्या भक्तीमध्ये आपण जेव्हा लग्न होऊ, त्या भक्तीमुळे आपण जेव्हा भारावून जाऊ तेव्हा आपला उद्धार होईल. त्यामुळे भक्ती म्हणजे महात्म्य ज्ञान अधिक स्नेह असा होतो. स्नेह म्हणजे प्रेम. स्नेह म्हणजे जे प्रेम आहे ते प्रेम जेव्हा आपण उत्तम विषयावर ठेवू तेव्हा त्याला भक्ती असं म्हटलं जातं. प्रेम सगळ्यांच्या हृदयात आहे, प्रेम सगळ्यांना हवं आहे, प्रेम सगळ्यांना करता येते. प्रेम ह्या विषयाबद्दल अज्ञ असा माणूस कोणीही नाही. जगामध्ये कितीही अध्ययन केलेला असो, कितीही अज्ञ असो, भगवंतावर भक्ती करणारा असो, नास्तिक असो, कोणीही असो, कुठल्याही माणसाला प्रेम, लव, स्नेह ह्या गोष्टीची कल्पना नाही असा माणूस सापडणे अत्यंत कठीण आहे. जो म्हणतो मला प्रेम माहीत नाही, मला प्रेम करता येत नाही, तो खोटं बोलत असतो. ही इज ब्लफिंग. डेफिनेटली ही इज ब्लफिंग. कारण प्रेमाशिवाय माणसाला जगता येणार नाही. प्रेमाशिवाय माणसाला जगता येणार नाही. ज्याप्रमाणे जगण्यासाठी अन्न, हवा हे सर्व अनिवार्य आहे, त्याचप्रमाणे जगण्यासाठी माणसाला प्रेम हे अनिवार्य आहे. ऑफकोर्स मी ज्याच्यावर प्रेम करतो त्या गोष्टीवर, त्या वस्तूवर तुमचं प्रेम नसेल, किंवा तुम्ही ज्या गोष्टीवर प्रेम करता त्या गोष्टीवर माझं प्रेम नसेल,
परंतु प्रेम ही गोष्ट अशी आहे की त्या गोष्टीशिवाय आपलं काहीही चालू शकणार नाही. इट इज इम्पॉसिबल टू थिंक ऑफ अ बीइंग who is incapable of loving. One cannot rest unless one loves something. सुंदर आहे ना वाक्य. माणूस स्वतःवर प्रेम करतो, माणूस स्वतःच्या गोष्टींवर प्रेम करतो, माणूस स्वतःच्या फॅमिलीवर प्रेम करतो. अनेक प्रकारचे प्रेम आहेत. प्रेम कमी जास्त असू शकेल, पण प्रेम नाही ज्याचं मन द्रवीभूत होत नाही असा माणूस सापडणे सर्वात अवघड आहे. श्रीमद आचार्य सांगतात माणसाला दुसऱ्यावर प्रेम नसेल, परंतु स्वतःवर खूप प्रेम आहे माणसाचं. आपण दुसऱ्यावर प्रेम करतो किंवा नाही ही गोष्ट वेगळी, परंतु माणूस सर्वात अधिक कुणावर प्रेम करतो तर तो स्वतःवर जास्त प्रेम करतो. कसं काय? जर माणसाला स्वतःवर प्रेम नसतं तर माणूस जगला नसता. आपल्यावर प्रचंड प्रेम आहे, त्यामुळे आपल्याला जेव्हा भूक लागते ते दुःख आपल्याला सहन करता येत नाही, त्या दुःखाच्या परिहारासाठी आपण खातो. अनेक गोष्टी आहेत. स्वतःवर माणसाचं सर्वात जास्त प्रेम आहे. एक कथा आहे, छान आहे, ऐका. राजा आणि मंत्री ह्या दोघांमध्ये विवाद झाले. माणूस सर्वात जास्त प्रेम कोणावर करतो? मंत्री म्हणाला माणूस सर्वात जास्त प्रेम स्वतःवर करतो. माणूस सर्वात जास्त प्रेम स्वतःवर करतो. कसं काय? तर तेव्हा एका माकडाचं दृष्टांत देऊन मंत्री सांगतो. माकडाचे दृष्टांत देऊन मंत्री सांगतो, ह्या माकडाला पाण्यामध्ये उभे करा किंवा ह्या माणसाला पाण्यामध्ये उभे करा आणि पाणी वाढवत जावा. त्याच्या आधी त्याला आवडणारी, सर्वात जास्त आवडणारी गोष्ट त्याच्याजवळ ठेवा. त्याचप्रमाणे एका माणसाला निवडलं आणि त्याच्या हातात त्याला आवडणारी एक सोन्याची पेटी, सोन्याच्या आभरणांनी भरलेली पेटी त्याच्या हातावर दिली, त्याच्या हातामध्ये दिली. एकीकडे माणूस थांबला, एकदम पाणी वाढायला लागलं. पायापर्यंत पाणी आलं, कमरेपर्यंत आलं, पोटापर्यंत आलं, छातीपर्यंत आलं. माणसाने काय केलं, ती पेटी जी होती ती पेटी उचलली आणि स्वतःच्या डोक्यावर ठेवली. चालू झालं, पाणी परत वाढत गेलं, पाणी कंठापर्यंत आलं. माणूस स्तब्ध होता, डोक्यावर पेटी होती. पाणी अजून थोडं वाढलं, पाणी इथपर्यंत आलं. माणूस शांत होता, पेटी डोक्यावर होती. पाणी तोंडापर्यंत आलं. माणसाने स्वतःचं तोंड मिटून घेतलं. तोंड उघडल्यास पाणी आत जाईल, माणसानं स्वतःचं तोंड मिटून घेतलं. पाणी अजून वाढवलं गेलं, पाणी इथपर्यंत आलं. माणूस शांत होता. पाणी इथपर्यंत आलं, जेव्हा नाकामध्ये पाणी जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली, त्यावेळी मात्र माणूस शांत बसला नाही. त्याने स्वतःचे जे तळवे होते पायाचे ते उंचावले. त्यामुळे आपोआप हाईट वाढली, पाणी परत इथंच आलं. मंत्री म्हणाला परत पाणी वाढवा. परत पाणी वाढवलं गेलं. आता काही केल्या नाकात पाणी जाण्या वाचून पर्याय नव्हता. अशा परिस्थितीमध्ये माणसाने काय केले तर स्वतःच्या डोक्यावर
जी पेटी होती, सोन्याने भरलेली, सोन्याच्या आभरणाने भरलेली पेटी, स्वतःला अत्यंत प्रिय असणारी गोष्ट होती. ती गोष्ट, ती पेटी पायाखाली ठेवली आणि त्याच्यावर माणूस उभा राहिला. याचा अर्थ काय झाला? परत त्याची हाईट वाढली. तेव्हा मंत्रीनं राजाला सांगितलं, सोनं असू दे, वज्र असू दे, मुलं असू दे, बाळं असू देत, काहीही असू दे, जगामध्ये सर्वात जास्त प्रिय वस्तू जर कुठली असेल तर ती प्रिय वस्तू माणसाला स्वतः आहे. माणूस स्वतःचं जीवन माणसाला जास्त प्रेमळ आहे. त्यामुळे प्रेम ही गोष्ट मला माहीत नाही असं कोणी सांगू शकत नाही. पायाला रोग झालेला आहे आणि पायापासून तो रोग शरीरामध्ये वाढत चाललेला आहे. त्यावेळी डॉक्टर काय सांगतात? ह्याचा पाय काढून टाका. पायावर माणसाला खूप प्रेम आहे. पाया वाचून माणूस चालू शकत नाही, माणूस पळू शकत नाही, गावाबाहेर जाऊ शकत नाही, कुठलंही काम करण्यासाठी पायाची गरज आहे. परंतु माणूस स्वतःच्या जीवनावर जास्त प्रेम करतो. त्यामुळे पाय काढला तरी चालेल, मी जिवंत आहे ना, बास. पाय काढण्यासाठी हसत दुःखाने का होईना, हसत का होईना, काही केल्या परवानगी देतो. का? जीवन जास्त महत्त्वाचं आहे, जीवनावर जास्त प्रेम आहे. त्यामुळे प्रेम न करणे, प्रेम माहीत नाही, प्रेम करता येत नाही, प्रेम करणे शिकवावे लागते, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या अत्यंत चुकीच्या आहेत. प्रेम सर्वांना ज्ञात आहे आणि प्रेम सर्वांना करता येतं. लहान बाळ स्वतःच्या आईवर प्रेम करतं. लहान बाळाला कुणीही शिकवत नाही, कुणीही शिकवू शकत नाही. मोठं झाल्यावर सांगून का होईना, सामदाम दंडभेद ह्या उपायांनी एखादी गोष्ट शिकवता येते. परंतु लहान बाळाला कुठलीही गोष्ट शिकवता येत नाही. न शिकवता देखील बाळाला आईवर प्रेम आहे. कुठून आलं? प्रेम हे माणसामध्ये स्वाभाविक आहे. श्रीमद आनंद तीर्थ भगवत्पादाचार्य सांगतात, स्वादर सर्व जंतूनां संसिद्धो हि स्वभावजा. स्वतःबद्दल जे आदर आहे, स्वतःबद्दल जे प्रेम आहे, स्वतःबद्दल जे स्नेह आहे, ते स्नेह माणसाला संसिद्ध ही स्वभावजा, ते स्वभावात आहे. त्यामुळेच जर एखादी मुंगी तुमच्याकडे येत असेल आणि तुम्ही त्या मुंगीला फक्त असं करून उडवून लावलं तर ती मुंगी आपल्याला चावण्यासाठी येते. काय येते? स्वतःबद्दल आदर, स्वतःबद्दल प्रेम हे माणसामध्ये प्रचंड प्रमाणात आहे. त्यामुळेच कुठलाही रोगाणू असू दे, कुठलाही मलेरिया नावाचा रोग असू दे, तो अजूनपर्यंत पूर्णपणे नाश झालेला नाही आहे. का? तर स्वतः जगण्यासाठी काही उपाय पाहिजेत, ते उपाय करून ते डास पुन्हा उत्पन्न होत आहेत. मलेरियाच्या डासाला मारण्यासाठी अनेक प्रकारची औषधे आलेली आहेत. परंतु काही कालावधीनंतर तो डास, ते कीटक जे आहे ते स्वतःमध्ये असे काही बदल घडवून आणते की ती जी औषधं आहेत ती स्वतःवर परिणाम करू शकणार नाहीत. त्या औषधांमुळे स्वतःचा जीव गमवावा लागणार नाही. अशा प्रकारचे सामर्थ्य निर्माण करून ते कीट
स्वतःचे अस्तित्व कायम ठेवण्याचे प्रयत्न करते. कुठलाही समाज असो, कुठलाही मनुष्य असो, कुठलाही प्राणी असो, स्वतःचे जे अस्तित्व आहे ते अस्तित्व मिटवून देण्यास तयार नाही. का? तर ते स्वतःबद्दलचे प्रेम हे कारण आहे. स्वतःबद्दलचे प्रेम, स्वतःच्यांबद्दलचे प्रेम इत्यादी अनेक प्रकारामध्ये हा वृक्ष फुलत जातो. त्यामुळेच माणूस हा जिवंत आहे, सर्व प्राणी जिवंत आहेत, सर्व वनस्पती जिवंत आहेत. हे ह्या प्रेमाची शक्ती अशा प्रकारे आहे. आपण विचारू शकता, माणूस जसं वाचण्यासाठी, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करतो, त्यामुळे प्रेम हे स्वाभाविक आहे असे आपण म्हणत आहात. परंतु ह्याच्या विरुद्ध देखील घटना जगामध्ये दिसून येतात. माणूस सुसाईड करतो, माणूस आत्महत्येचा प्रयत्न करतो. तर ते कशामुळे झाले? जर माणसाला स्वतःबद्दल एवढं जर प्रेम असतं, तर स्वतःच्या जीवनाला संपवण्यासाठी माणसाचा प्रयत्न का निर्माण झाला? तर त्याला देखील उत्तर आहे, स्वादरस सर्व जंतूनां संसिद्धो हि स्वभावजा. स्वादरस सर्व जंतूनां संसिद्धो हि स्वभावजा. माणसाला स्वतःबद्दल द्वेष आहे किंवा असूया आहे, प्रेम नाही आहे, द्वेष आहे, ह्या कारणाने माणूस मरत नाही आहे. स्वतःबद्दलच्या अतिप्रेमामुळे माणूस ही टोकाची भूमिका घेत आहे. आय रिपीट, स्वतःबद्दलच्या अतिप्रेमामुळे माणूस ही टोकाची भूमिका घेत आहे. जर मी का वाचलो, जर मी का आता राहिलो, तर समाजामध्ये माझी प्रचंड बदनामी होईल, माझे नुकसान होईल. मी ज्या ज्या चुका करून ठेवल्या आहेत त्या चुकांची सगळीकडे प्रसिद्धी होऊन, पब्लिसिटी होऊन माझं पुढचं जगणं अवघड होऊन जाईल. ह्या भावनेने माणूस आत्महत्येस प्रवृत्त होतो. तर ह्याचं कारण काय झालं? स्वतःबद्दल जे माणसाला अतिप्रेम आहे, ते अतिप्रेम हे माणसाला आत्महत्येसाठी देखील प्रवृत्त करत आहेत. त्यामुळे माणसाने खूप विचारपूर्वक गोष्टी कराव्यात. आपलं जे प्रेम आहे, आपल्यामध्ये जे स्वाभाविकपणे प्रेम आहे, ते प्रेम कुठल्या गोष्टीवर द्यावे आणि कुठल्या गोष्टीवर न द्यावे, हे जे ज्ञान आहे, ही जी गोष्ट आहे, ती गोष्ट अत्यंत नीटनेटकेपणाने जाणून घेऊन माणसाने स्वतःचे सर्व काम करून घ्यावेत. ज्याप्रमाणे आपल्या हातात पैसा आहे म्हणून तो पैसा कुठेही वापरता येतो का? जर माणसाच्या हातामध्ये पैसा असेल आणि तो कुठेही वापरला गेला तर ऑफकोर्स तो पैसा संपून जाईल आणि परत दुःखामध्ये जीवन काढावं लागेल. परंतु ते जे पैसे आहेत, ते पैसे जेव्हा आपण इन्व्हेस्ट करू, चांगल्या कंपनीमध्ये त्याचा विनियोग करू
किंवा सत्पात्र असलेल्यांना आपण जेव्हा ते दान देऊ तेव्हा त्या पैशाचा सदुपयोग होईल आणि ते पैसे आपल्यासाठी लाभदायक ठरतील. ते पैसे वाढतील, वाढलेले पैसे आपल्याला लाभदायक ठरतील. त्याचप्रमाणे हे आपल्यामध्ये जे प्रेम आहे ते प्रेम जर आपण सर्वोत्तम अशा व्यक्तीला दिलं तर ते प्रेम आपल्याला मोक्षाला घेऊन जाईल. आणि जर का आपल्यामध्ये असलेलं स्वाभाविक प्रेम आपण दुष्ट व्यक्तीला देऊ, दुष्ट वस्तूवर देऊ, नीच वस्तूवर देऊ, तेव्हा ते प्रेम आपल्याला नरकादी अनर्थ देऊन जाईल. वस्तू एकच आहे प्रेम, त्याचा विनियोग जो आहे तो आपल्यावर डिपेंड आहे. त्यामुळे कुठे द्यावे आणि कुठे न द्यावे हे आपण शास्त्रामध्ये ऐकून शास्त्राच्या आधारे कळून घेऊन आपण स्वतःचा उद्धार करून घेऊ शकतो. परत एकदा सांगतो, इफ द ऑब्जेक्ट ऑन विच लव्ह इज प्लेस्ड इज ग्रॉस अँड ट्रान्सेंट इट इज कॉल्ड प्रेमा. If that very love is fixed on the supreme being or a superior person, it is called bhakti. छान आहे, सोपी आहे व्याख्या. प्रेम जे आहे ते साध्या वस्तूवर, नाश होणाऱ्या वस्तूवर जर आपण देऊन बसलो तर ते फक्त प्रेम म्हणून संबोधलं जाईल किंवा ते अतिशय प्रेम मोह ह्यामध्ये पर्यवसित होईल. परंतु ते जे सुंदर असं प्रेम आहे ते प्रेम सर्वोत्तम वस्तूवर आपण देऊ तेव्हा मात्र ते प्रेम भक्ती रूपाने आपल्याला मोक्ष देऊन जाईल. त्यामुळे माहात्म्य ज्ञानपूर वस्तू सुदृढ सर्वतोधिक स्नेह भक्तिरिति प्रोक्तः तया मुक्तिर्न चान्यथा. हे अत्यंत सुंदर असे विवेचन श्रीमद आनंदतीर्थ भगवत्पादाचार्यांनी केलेले आहे. लव मेक्स ऑल लेबर लाईट प्रसिद्ध आहे. लव मेक्स ऑल लेबर लाईट ह्याचा अर्थ ज्याच्यावर आपलं प्रेम आहे त्या गोष्टी करायला माणसाला कंटाळा येत नाही, औदासीन्य येत नाही. आपल्याला जेवायला आवडतं, त्यामुळे जेवायला कंटाळा आला आहे असे म्हणणारे जास्त लोक मी तर पाहिले नाही. माणसाला झोपायला आवडतं, त्यामुळे झोपायला आज कंटाळा आलेला आहे असं म्हणणाऱ्यांना मी तर पाहिलेलं नाही. त्यामुळे का तर ज्या गोष्टीवर आपण प्रेम करतो त्या गोष्टींविषयी आपल्याला कंटाळा येत नाही. जर आपण का देवावर प्रेम करू लागलो, देवावर भक्ती करू लागलो, तेव्हा वैदिक क्रिया ज्या आहेत, आहार संध्यामुपासीत इत्यादी जे सर्व विधी आहेत ते सर्व विधी पालन हे माणूस प्रेमाने करू लागेल. प्रेमाने करून त्यामुळे माणूस उद्धाराच्या शिखरेवर माणूस पोहोचेल. त्यामुळे भक्ती हे अनिवार्य आहे. बघा, एक खूप अध्ययन केलेला माणूस आहे, जो खूप शिकलेला आहे असा एक माणूस आहे. परंतु दुसरा एक माणूस आहे, बऱ्यापैकी त्यानं देखील अध्ययन केलेलं आहे, परंतु त्याला भक्ती आहे. असं असताना आपण कोणाला फॉलो करू? ज्याला ज्ञान आहे आणि ज्याला भक्ती आहे अशा माणसाला आपण फॉलो करू.
फक्त ज्ञान असलेला माणूस हा वाळवंटातील दगडांप्रमाणे आहे आणि भक्तियुक्त ज्ञान असणारा माणूस डोंगरावर ज्याप्रमाणे पाऊस पडून गेल्यानंतर जी हिरवळ निर्माण होते त्याप्रमाणे सुंदर आहे. त्यामुळे भक्त असा जो मनुष्य आहे त्या भक्ताला आपण निवड करतो, त्या भक्ताची आपण निवड करतो. त्यामुळे भक्ती हा जो मानदंड आहे तो अत्यंत महत्त्वाचा मानदंड मानला गेलेला आहे. श्रीमद आनंदतीर्थ भगवत्पादाचार्य भक्तीचे महत्त्व प्रतिपादन करतेवेळी सांगतात, भक्ती ज्याच्यामध्ये जेवढी जास्त आहे तो माणूस तेवढा उत्तम असं समजावं. तारतम्य सर्वत्र आहे, परंतु कोण उत्तम कोण अधम हे कसं ओळखावं, तर श्रीमद आनंदतीर्थ भगवत्पादाचार्य सांगतात, जितकी भक्ती जास्त होत जाईल तो माणूस तेवढा उत्तम होत जाईल. त्यामुळे भक्ती अनेक प्रश्नांवर रामबाण उपाय आहे. भक्तीबद्दल बोलायला गेलं तर 2 तास काय 3 तास काय आपण बोलत राहू. सुंदर आहे. जगामधील कुठलीही समस्या येऊ दे, भक्तीमुळे माणूस त्या समस्येवर मात करू शकतो, त्या समस्यांपासून परिहार शोधू शकतो. असा कोणी दृष्टांत आहे का, तर श्रीमद भागवत हे अनेक दृष्टांत सांगते. त्यापैकी एक दृष्टांत आहे प्रल्हाद. प्रल्हाद जो होता अत्यंत लहान वय, त्या बालकाची भक्ती एवढी अद्भुत होती की ज्या वयामध्ये नीट स्वतःच्या हाताने जेवता येत नाही, स्वतःची कामे स्वतः करून घेता येत नाही, स्वतःला नीट भूक लागली आहे की नाही हे कळत नाही, अशा वयामध्ये प्रल्हादाने अत्युत्तम अशी भक्ती करून अनेकविध संकटांपासून प्रल्हाद हा बाहेर आलेला आहे. काय संकट हो, काय संकट. मारण्यासाठी स्वतः पिता सज्ज झालेला आहे, तर ह्याच्यापेक्षा महासंकट असं जगामध्ये आहे काय. जगामध्ये दुसरे लोक आपल्यावर द्वेष करतात, आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतात, परंतु स्वतःचा जन्मदाता, स्वतःचा पिता स्वतःच्या पोटच्या मुलाला मारण्यासाठी उद्युक्त झालेला आहे. ही जर परिस्थिती असेल तर ती केवढी भयानक परिस्थिती. राक्षसांच्या हातामध्ये त्या प्रल्हादाला सोपवलं गेलेलं आहे. राक्षसांचा स्वभावतः क्रूर प्रवृत्ती, त्याचमध्ये हिरण्यकशिपूचे वचन, ह्याला मारून टाका असे वचन असताना प्रल्हादाला अनेक रीतींनी मारण्याचा प्रयत्न केला गेला. पर्वतावरून टाकून देण्यात आले, मदोन्मत्त असलेल्या हत्तीच्या पायी तुडवण्यात आले, अंगाऱ्यात निखाऱ्यात धगधगत्या वन्हीमध्ये प्रल्हादाला टाकण्यात आले. ज्याप्रमाणे आपण भजी तळतो त्याप्रमाणे गरम असलेल्या तेलामध्ये प्रल्हादाला टाकण्यात आले. 1 काय 2 काय 100 उपाय मारण्यासाठी करण्यात आलेले आहेत. त्रिशूल असतात, ते त्रिशूल पोटामध्ये खुपसण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये देखील प्रल्हाद सुखरूपपणे बाहेर आले. ह्याचं कारण काय. सुखरूप बाहेर येणं एवढंच नाही, स्वतःच्या देहाला इंच देखील इजा न करून घेता प्रल्हाद बाहेर आलेले आहेत, सुखरूप स्वतःचे जीवन जगले. याचा अर्थ भगवंताची जी भक्ती आहे ती भक्ती एवढी महत्त्वाची आहे. तुम्ही विचारू शकाल, प्रल्हाद काय भागवतामधला खूप लांबचं, त्यामुळे नवीन अजून
रिसेंट दृष्टांत द्या, असं द्या तसं द्या. तर अभिनव प्रल्हाद आहेत श्री सत्याभिनव तीर्थ. उत्तरादी मठाधीश प्रातस्मरणीय श्री श्री 1008 श्री ह्यांनी अलंकृत असलेले श्री सत्यनाथ तीर्थ ह्यांचे शिष्य प्रातस्मरणीय 1008 श्रींनी अलंकृत श्री सत्याभिनव तीर्थ ह्यांच्या जीवनामध्ये अशा प्रकारची घटना घडून जाते. सत्याभिनव तीर्थ एका गावामध्ये असतात. लहान गाव, लहान खेडं. त्या खेड्यामध्ये असताना मठाचा संचार असतो. श्रीमंत मूलरामांच्या पूजेसाठी अनेक प्रकारचे पात्रे, सोन्याची भांडी वगैरे अनेक प्रकारची आभरणे तयार केलेली असतात. अनेक दिवसांपासून चोरांचा जो एक गट होता, तो चोरांचा गट त्या आभरणांना, त्या सोन्यांना, त्या हिऱ्यांना पाहून ह्याची काही केल्यास चोरी करावी ह्या विचारामध्ये होता. शेवटी एका लहान गावामध्ये सत्याभिनव तीर्थ आलेले असताना हा योग्य मुहूर्त आहे, ही योग्य संधी आहे असे जाणून घेऊन त्या चोराच्या गटाने सत्याभिनव तीर्थ ह्यांच्या समग्र मठावर, परिवारावर हल्ला केला. सगळेजण विचारतायत, पेटी कुठे आहे, पेटी कुठे आहे. तर शेवटी सत्याभिनव तीर्थ असलेल्या रूममध्ये, त्या कोठडीमध्ये चोर प्रवेश करतात आणि सगळीकडे पाहतात आणि विचारत आहेत, कुठे आहे पेटी, सोन्याची पेटी द्या, सोन्याची पेटी द्या, सोन्याची पेटी द्या. समोरच श्रीमंत मूलरामांची पेटी आहे, परंतु ती पेटी दिसत नाही आहे. ह्याचा अर्थ सत्याभिनव तीर्थांनी समजून घेतला, ही गुरूंची परमानुग्रह गुरूंचा आहे. त्यामुळे ही पेटी समोर असताना देखील स्फीतालोक मध्यवर्ती घट ज्याप्रमाणे दिसला नाही असे म्हणता येत नाही, त्याप्रमाणे पेटी स्पष्ट प्रकाशामध्ये असताना देखील ह्यांना दिसत नाही. याचा अर्थ भगवंताचा चमत्कार आहे, गुरूंचा अनुग्रह आहे. त्यांनी एकच काम केलं, श्री सत्यनाथ तीर्थ श्रीपाद गुरुभ्यो नमः, ओम श्री सत्यनाथ तीर्थ स्वामी श्रीपाद गुरुभ्यो नमः ह्या नावाचा जप सुरू केला. पेटी मिळत नाही आहे. गुरु सत्याभिनव तीर्थ स्वतःच्या मुखातून काही काही उच्चार करत आहेत. हे ऐकून, हे पाहून त्या चोरांच्या मस्तकाचा पारा चढून गेला आणि स्वतःच्या हातामध्ये असलेले भाले, तलवारी, कुऱ्हाड ह्या सर्व गोष्टींनी सत्याभिनव तीर्थांना त्यांनी मारण्यास सुरुवात केली. जेव्हा अशा प्रकारची घटना घडत होती त्यावेळी माणसाचा मृत्यू अटळ होता, परंतु गुरुभक्तीने, भगवंताच्या परमानुग्रहाने सत्याभिनव तीर्थ श्रीपादांच्या देहातून एक थेंब देखील रक्त बाहेर पडलं नाही. एक थेंब रक्त बाहेर पडलेलं नाही. कॅन यू बिलीव्ह इट? भक्तीमध्ये एवढी शक्ती असते. त्या गुरूंच्या देहाला इजा होत नाही हे ऐकून, हे पाहून चोरांचा गट भांबावून गेला आणि ते बाहेर पळत सुटले. बाहेर पळत जाताना एका फडक्यामध्ये श्रीपादांच्या वस्त्रांना रंग देण्यासाठी म्हणून गेरू म्हणतात, त्या गेरू काव ते बांधून ठेवलं होतं. तेच सोनं आहे असं समजून ते सर्वजण निघून गेले. भक्तीमध्ये शक्ती आहे. ही भक्ती अशी सर्वांना अनेक प्रकारांच्या संकटांमधून बाहेर काढते. त्यामुळे भगवंतावर आपण जास्तीत जास्त प्रेम करण्याचे, महात्म्य ज्ञान संपादन करण्याचे प्रयत्न करावे.
प्रल्हाद म्हणतात, श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यम आत्मनिवेदनम् इति पुंसार्पिता विष्णौ भक्तिश्चेन्नवलक्षणा क्रियते भगवत्यध्या तन्मे धीतमुत्तमम्. खूप सुंदर श्लोक आहे. असाच एक सेशन आपण ह्याबद्दल घेतला तर ह्या श्लोकाचा अर्थ आपल्याला कळू शकेल. संक्षिप्त सांगतो. श्रवणम कीर्तनम विष्णोः. भक्ती ही एक आहे. या भक्तीचं जे कार्य आहे ते 9 रूपांमध्ये प्रकट होतं. भक्ती एक आहे. भक्तीचं जे कार्य आहे ते 9 रूपांमध्ये प्रकट होतं. पित्याला, जन्मदात्याला मुलावर प्रेम आहे. ते प्रेम असल्यामुळे बाप, पिता, जनक स्वतःच्या मुलाला नवीन नवीन खेळणी आणून देतो. ते एक प्रेमाचं कार्य झालं. नवीन नवीन कपडे आणून देतो, ते एक प्रेमाचं कार्य झालं. जर अनारोग्य असेल तर डॉक्टरकडे घेऊन जातो, ते एक प्रेमाचं कार्य झालं. अशा प्रकारे प्रेम असतं एक. त्या प्रेमाच्यामुळे कार्य अनेक घडत जातात. त्यामुळे भगवंतावर जेव्हा आपण भक्ती करतो, ती जी भक्ती 9 रूपामध्ये बाहेर पडते. ज्याप्रमाणे स्वर्गामधून भूमीवर आलेली गंगा 5 रूपाने आपल्या भूतलावर आली, त्याचप्रमाणे ही भक्ती श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन ह्या 9 प्रकारांनी बाहेर पडते. भक्ती एखाद्या माणसामध्ये आहे हे समजण्यासाठी हे 9 चिन्हे आहेत. अशा प्रकारे भक्ती आपण सर्वांनी आपल्या स्वभावामध्ये असलेल्या भक्तीचा जास्त करून, ज्याप्रमाणे आपण आपल्याकडे असलेले पैसे वाढवण्याचा प्रयत्न करतो, आपल्या घरांमध्ये असलेल्या चांगल्या चांगल्या वस्तूंचा साठा करतो आणि ते वाढवण्याचा प्रयत्न करतो, त्याचप्रमाणे मोक्ष मार्गावर असलेल्या साधकाने स्वतःच्या स्वभावामध्ये असलेले जे प्रेम आहे, जी भक्ती आहे, ते वाढवण्याचे प्रयत्न सतत करावे. त्यामुळेच माणसाचा कल्याण होतो, माणसाचे उद्धार ह्यामध्येच सामावलेले आहे. अनेक अजून विषय भक्तीबद्दल बोलायचे आहेत. पुन्हा एकदा जेव्हा समय मिळेल, जेव्हा अनुकूल होईल, तेव्हा ह्या श्रवण, मनन, कीर्तन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन ह्या विषयावर सविस्तरपणे आपण चर्चा करूयात. त्यामुळे भक्ती काय तर सर्वांनी नीट लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. माहात्म्य ज्ञानपूर्वक सुदृढ स्नेह. आपण जे मुलावर करतो ते भक्ती होत नाही. मुलावर केलेले प्रेम भक्ती होत नाही. लहानांवर केलेले प्रेम भक्ती होत नाही. मोठ्यावर जे प्रेम करतो ते भक्ती होते. सर्वोत्तम वस्तूवर, ज्याच्यापेक्षा सर्वोत्तम दुसरा कोणी नाही, अशा माणसावर जेव्हा ते प्रेम जडते त्याला सर्वोत्तम भक्ती म्हणतात. त्या सर्वोत्तम भक्तीला वाढवण्याचे उपाय काय आहेत, कशा प्रकारे ते फॉलो करावेत, इत्यादी विषयांना घेऊन पुन्हा एकदा आपण सर्वजण भेटूयात. तोपर्यंत आपण सर्वजण आपल्या गुरुजनांचे नित्य पादुका स्मरण करून त्यांचे आपादमौली चित्र स्मरण करत जाऊन आपण भक्ती करूयात. श्री श्री 1008 श्रीने अलंकृत श्रीमद उत्तरादी मठाधीश्वर श्री श्री सत्यात्मतीर्थ श्रीपाद ह्यांच्या चरणकमलांवर
अनंत अनंत शिरसाष्टांग प्रणाम करत, त्याचप्रमाणे माझे स्वरूपोद्धारक श्री माहुली विद्यासिंहाचार्य ह्यांना देखील अनेक साष्टांग प्रणाम समर्पण करून मी माझे एक वाक्कुसुम माझ्या गुरूंद्वारा भारतीय रमण मुख्य प्राणांतर्गत श्री लक्ष्मीनारायण कुलदेवता असलेल्या श्री लक्ष्मी व्यंकटेश ह्यांच्या चरणकमलांवर अर्पण करतो. गुरुमध्वांतर्गत श्रीकृष्णार्पणमस्तु. ह्या उपन्यासामध्ये काही जर त्रुटी असतील, चुका असतील तर त्या सर्वथा माझ्याच आहेत, माझ्या अज्ञानामुळे घडून गेलेल्या आहेत. जर का उत्तम असे काहीतरी असेल, स्वीकारार्ह जर असेल तर ते सर्व माझ्या गुरूंच्या अनुग्रहामुळे आहे, श्री श्री सत्यात्मतीर्थ श्रीपाद ह्यांच्या अनुग्रहामुळे आहे असे सांगून माझे 2 शब्द मी इथेच संपवत आहे. गुरुमध्वांतर्गत श्रीकृष्णार्पणमस्तु. सर्वांनी एकदा म्हणावे, ह्यः सर्वगुण संपूर्णः सर्वदोष विवर्जितः प्रीयतां प्रीत एवालं विष्णुर्मे परमसुहृत अनेन भावी यत्पुण्यम अवाप्नोतु गुरुर्मम. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.